कोपरीत रंगला थरांचा थरथराट, उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांची निष्ठेची दहीहंडी जल्लोषात. ठाण्यात रविवारी थरांचा थरथराट रंगला. निमित्त होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश वायाळ पाटील यांनी कोपरीच्या अष्टविनायक चौकात आयोजित केलेल्या निष्ठेच्या सराव दहीहंडीचे. या निष्ठेच्या हंडीला ठाणे, नवी मुंबई आणि डोंबिवली परिसरातील तब्बल 50 गोविंदा पथकांनी सलामी दिली. वागळे इस्टेट, CP तलाव गोविंदा पथकाने 9 थर लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, मात्र 8 थर लावून त्यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच निष्ठेची दहीहंडी फोडण्याचा मान CP तलाव गोविंदा पथकाने पटकावला. कोपरीच्या आई चिखलादेवी गोविंदा पथकाने 7 थर लावले, तर शिवतेज महिला पथकानेही 5 थरांना गवसणी घालत बाजी मारली. युवा सेनेचे धडाडीचे नेते राजेश वायाळ पाटील यांच्या माध्यमातून सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सराव दहीहंडी उत्सवाला शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, प्रदीप शिंदे, ज्योती कोळी, कृष्णकुमार कोळी, प्रमिला भांगे, रोशनी शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष मस्कर, ठाणे मनसेच्या महिला शहर अध्यक्षा सौ समीषा मार्कंडे, धनश्री राजन विचारे आदींसह शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. ठाणे पूर्व परिसरातील उत्सवाचे केंद्र ठरलेल्या अष्टविनायक चौकात रविवारी मुंबई ठाणेकरांसाठी एक भव्य हंडी, महिलांसाठी स्वतंत्र हंडी आणि स्थानिक कोपरीकरांसाठी खास मानाची हंडी उभारण्यात आली होती. सकाळपासूनच ढोल ताशांचा गजर, गोविंदा रे गोपाळा अशा घोषणांच्या गुंजारवात अष्टविनायक चौक गजबजून गेला होता. लहानग्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी दादू सालारे या रंगारंग कार्यक्रमाने मनोरंजन करीत गोविंदा पथकांसह उपस्थितांची स्फूर्ती वाढवली. निष्ठेच्या दहीहंड्यांवर थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली होती. एकूण 1,50,101 रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आली. याशिवाय सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला उत्तेजनार्थ पारितोषिकही देण्यात आली. या उत्सवात महिलांच्या 7 गोविंदा पथकांनी दमदार सहभाग नोंदवत मराठमोळ्या मर्दानीचे दर्शन घडवले. याद्वारे महिलांना व्यासपीठ मिळवून देणारा उद्देश आयोजकांनी यशस्वीपणे पार पाडला. उत्सवाचे आयोजन करताना गोविंदाच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते. गोविंदाकरिता सेफ्टी बेल्ट, प्रथमोपचार, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि स्वयंसेवकांची टीम दिवसभर सज्ज होती.